कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. चोरटी धाव म्हणावी लागेल. चोरट्या धावेने खातं उघडलं जाते. अनिलचं संजीव सध्या लेदर क्रिकेट मध्ये प्रॅक्टिस करतायत आणि निश्चितच मागे मला माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे अंडर 6 आलेला रोशनचा पुढचा चेंडू हा चंद्रकांतसाठी आणि हा स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारलेला चेंडू पाहूया सीमारेषेच्या बाहेर जातोय की किती धावा तिकडे लाईनमॅन 4 धावा घोषित होत आहेत. हा खडखडीत चौकार 4 धावा. साहेबांनी यावेळेस रोशन सज्ज होते पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून पुढचा चेंडू चंद्रकांतसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी चंद्रकांतने कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. तितक्याच जलद गतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. रोशन सज्ज होते. रोशनचा हा पुढचा चेंडू अनिल साठी यावेळेस आपटलेला हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू यावेळेस वन बाउंड चेंडू जातोय केशव मोरेच्या हातामध्ये. फेकी मात्र करत नाहीये. निश्चित एक धाव मिळते. एका धावेने धाव. अतिशय जबरदस्त फलंदाज या मोसमामध्ये अतिशय चांगली बहारदार कामगिरी केलेली आहे. उंच झेल आहे, पाहायचा आहे कॅच ऑफ द मॅच होईल हा झेल घेतला तर आणि निश्चितच बाद होऊन तंबूत परततोय तो म्हणजे चंद्रकांत कोटेकर. एक मोठा झटका बसतोय. आणि दीपेश आपण बोलला सिरसाट ग्रामपंचायतीमधले 3 संघ की मित्रांनो गाड्या सावकाश चालवा जेंगे तो और भी लढेंगे असं मी म्हटलं होतं. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा बॅटची काढा घेऊन अनिल झेल बाद. दुसरा हादरा कामतवाडी संघाला. यावेळेस बॅक टू बॅक 2 स्लिप पाहायला मिळते. बाकी सर्व खेळाडू बाउंड्री लाईन वरती. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने संघनायक अंबिके यांनी चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल होत आहे. 1-2 धावा नक्कीच मिळतात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होऊ शकतो. नक्कीच चांगलं कॉलिंग सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम विलास अँड प्रतिभावान खेळाडू. पुन्हा एकदा केशवचा पुढचा चेंडू आणि हा फुल लेन चेंडू पंचांकडे दाद मागतायत परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. कन्याकुमारीमध्ये पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय केतनचा सामना करण्यासाठी आणि हा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय तोपर्यंत निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. 1 धाव मिळते. अतिशय जोशपूर्ण फलंदाजीसाठी येणं बाकी. यावेळेस पुढचा चेंडू सुरेख चेंडू फर्निचर उद्ध्वस्त यष्टी उद्ध्वस्त विलास अंबिके तंबूत परत. दाद देत नाहीये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे स्लिप रिजन मध्ये सागर यांच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. एका धावेत निखिल सपकाळ कसं एक चांगला चेंडू उजव्या यष्टीचा थोडासा बाहेरचा चेंडू कुठल्या टप्प्यावरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान षटक संपण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन आणि हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू मला वाटतंय बॅटला लागलेला आहे आणि सरळ जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शॉट उभे राहत नाहीयेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेला परंतु हा पुन्हा एकदा बीट होतोय. जिग्ने अनएक्सपेक्टेड बाउन्स या ठिकाणी फलंदाजाला थोडासा नाखुश करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील करतात. पंच घोषित करतात. तसं फलंदाजीला पोषक खेळपट्टी होते. पुन्हा एकदा एक चांगला फटका बघायला मिळतोय. झेल होतोय का पाहूया आणि तिकडे सुंदर झेल घेतलेला आहे. 4था झटका बसतोय निखिलच्या स्वरूपात. नक्की केशव मोरेने घेतलेला झेल. दुसरा झेल मला वाटतंय आजच्या दिवसातला सुपर झेल. पाहूया रुपेशचा साठी पुढचा चेंडू आणि हा चेंडू इकडे शॉर्ट मिडॉनला येतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धाव. पदावर असलेले हे षटक जिग्नेशचा पुढचा चेंडू येतोय महेशसाठी. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला सन्मान दिला जातोय. हलवार पद्धतीने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरती खेळून काढला जातोय. तोपर्यंत चेंडूची फेक होते. चेंडूची फेक होईपर्यंत जिग्नेश यादव सामना करणार आहे तो जिग्नेशचा आणि अतिशय सुंदर खणखणीत कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. खणखणीत चौकार आणि अतिशय सुंदर फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया पुन्हा एकदा तुफान पाहायला मिळतंय का आणि एक सुंदर फटका पाहूया. झेल होतोय की सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. या 4 धावांशी धाव फलक वाढतोय. धाव फलक होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला आहे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा खणखणीत फटका बघायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार महेश कोंडेकर यांच्या बॅट मधून. या 6 धावांनी पुन्हा एकदा सज्ज होतोय केशव मोरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच चेंडू थोडासा परंतु आता मात्र चेंडूची दिशा कामधील बॅटिंग पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर केशव मोरेच्या माध्यमातून. यावेळेस पुढचा चेंडू केशवचा येतोय पुन्हा एकदा महेश कोंडेकरांसाठी. यावेळेस वेगळ्याच पद्धतीने हा चेंडू लॉफ्ट होतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. लॉंग लेग बाउंड्रीवरती चेंडू अडवला जाईल तो रोशनच्या माध्यमातून. नक्कीच 3 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 3 धावेने धावफलक पुढे सरकते. सज्ज होते केशव मोरे सह्याद्रियांकडून. पुन्हा एकदा एक खराब चेंडू बघायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय. तर स्ट्रॅटेजी प्रमाणे तो आरकेसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की षटकार.
खणखणी षटकार आज 6 धावा रुपेश कोंडेकर यांच्या बॅट मधून. नक्कीच यावेळेस पुढचा चेंडू येतोय केशवच्या माध्यमातून रुपेशसाठी. आता मात्र चेंडू लॉफ्ट होतोय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, एक धाव पळून काढली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, सहज 2 धावा देखील पूर्ण होत आहेत, 2 धावेने धावफलक वाढतंय, धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे सेमीफायनलचा सामना. यावेळेस रोशन वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय, महेश कोंडेकरसाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू कार्पेटच्या सहाय्याने घेऊन काढला गेलाय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, थोडंसं फंबल होतंय, धाव घेता आली असती परंतु चांगलं कॉलिंग आहे महेश कोंडेकर यांचं. नक्की वैयक्तिक धावा करून खेळतो आणि महेश 15 धावा करून खेळतो. पाहूया रुपेशच्या बॅट मधून अजून खणखणीत षटकार बघायला मिळतोय का आपल्याला. पुन्हा एकदा रोशन आणि हा चेंडू अतिशय चांगला चेंडू कुठल्या टप्प्यावरून सरळ चेंडू पुढचा चेंडू घेऊन रुपेश कोंडेकरला, रुपेशला आणि हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आणि 1 धाव 2 धावा, किती धावा, खराब क्षेत्ररक्षण तिथे, या 4 धावा, या 4 धावांशी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 मिनिट 47 धावा झालेल्या आहेत. चा पुढचा चेंडू होतो स्ट्रायकर रुपेश कोंडेकर पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, यावेळेस थोडासा भरकटलेला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. सह्याद्री यांकडून रोशन, पुढचा चेंडू रुपेश कोंडेकर साठी सफल केलेला आहे. पाहूया पंचांकडे दाद मागतात आणि क्लीन LBW झालेले आहेत. पायची दिली त्यांनी पंकज जाधव माटेची. अशा पद्धतीचा टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध खेळ. 5वं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक. पुढचा चेंडू रोशनचा नामासाठी आणि हा चेंडू सरळ मला वाटतंय सीमा रेषेच्या बाहेर कव्हर बाउंड्रीच्या दिशेने मारलेला षटकार, खणखणीत षटकार. मी मग 600चा स्ट्राईक रेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा रोशनचा हा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आणि मी मगाशी सांगितलंय आणि उर्वरित 6 चेंडू आणि हा पहिला चेंडू झेल, मोठा झेल घेतलेला आहे, अतिशय सुंदर झेल. मला वाटतं संदीप पेडेकर यांनी घेतले. राजेश पोळेकर आणि हा चेंडू पुन्हा एकदा झेल, पायावर झेल सुटतोय, 1 धाव देतोय, दुसरी धाव देतोय, या 2 धावा. जिथे फलंदाज बाद झाला होता, आज झाला असता तिथे 2 धावा, या 2 धावा. या वेगळं द्वंद्व पाहायला मिळते. आपला सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू. राजेश आणि राजेश यांच्या महत्वाच्या आणामारीच्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी शिल्लक राहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजेश पोळेकरचा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच एकच धाव घेतली जाईल कारण स्ट्रायकरकडे चेंडू जातोय. पुन्हा एकदा राजेश पोळेकर आणि हा चेंडू अतिशय चांगला चेंडू म्हणायला लावायचे, निश्चितच चांगला चेंडू आहे आणि खरोखरच चतुर गोलंदाज राजेश पोळेकर. नक्कीच हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा अद्याप 5 चेंडूमध्ये खर्ची घातल्यात तर राजेशने. यावेळेस नामाचा हा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. निर्धाव चेंडू, शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि हा एक चांगला चेंडू महेश कोंडेकर, निश्चितच 6च्या बरेच सफल होत आहे. निर्धाव चेंडू ते पहिला. यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास 7वे आसमान पर. पहिला चेंडू निर्धाव येणं फार महत्वाचं असतं गोलंदाजीसाठी. यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग आहे. परेश ठुले पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. मला वाटतं किती धावा मिळतात पाहूया. 1च धाव मिळते, खराब थ्रो बघायला मिळतोय. 1 धाव्यानिशी धावसंख्या वाढते, धावसंख्या. आता महेश कोंडेकर लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. पुढचा की पावसासारखा धोधो बरसतो. पुढचा चेंडू झेल आहे हवेत, कोणी क्षेत्ररक्षक नसल्यामुळे तारेला लागून गेलेला आहे. षटकार आणि या 6 पहिल्या चेंडूवरती पुढचा चेंडू येतो महेश कोंडेकर यांचा. हा आपटलेला चेंडू यावेळेस डोक्यावरती चेंडू आदळतोय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव वाढते. 7 संघाला धावा डावखुऱ्या परेशसाठी आणि हा चेंडू उंच हवे, झेल आहे. पाहूया झेल होतोय का. दोन्ही क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. ताळमेळ नाहीये, थोडा पण ताळमेळ नाही, परंतु आता कर्णधार विलास अंबिके झेल घेत आहेत. कोंडेकर यावेळेस पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू लॉफ्ट होतोय, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. या 6 धावांशी जल्लो उमेदीचा नवा फलंदाज तो म्हणजे विकेट आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राजेश दिघे, फुल टॉस चेंडू. पाहूया चेंडू अडवण्यात महेश कोंडेकर यांनी यश येते काय. चेंडू अडवलेला, 1 धाव मिळालेली आहे. 2 धावा घेत आहेत. या 2च धावा मिळणार आहेत. या 2 धावांशी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 16. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट. यावेळेस पहा चतुराईने वीरेंद्रने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीकडे. विलास अंबिकेने चेंडू अडवलाय. 2 धावा पळून काढल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दॅट इज अ ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम आतेश अँड वीरेंद्र. 3 धावा नक्कीच पळून काढल्या गेल्या. 3 धावेने धावपळ पुढे सरकते राजेशचा.
यावेळेस मात्र सुरेख चेंडू ढकलून काढला जातोय, एक धाव पळून काढली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. व्हेरी गुड पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट वन्स अगेन फ्रॉम वीरेंद्र अँड आतेश. 2 धावा पळून काढल्या गेल्या. पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बापूदा आणि आप्पादा. यावेळेस पहा सुरेख फटका, अप्पर कट ज्याला म्हटलं जातं. लेदर क्रिकेट मधला हा फटका आपण अनुभवतोय टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात आतेशला. 2 धावेन धावफलक पुढे सरकते, धावफलक पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा राजेश दिघे कॉमेंट्री बॉक्स कडून. यावेळेस मात्र चेंडूला फेकण्याचा प्रयत्न, झेल सोपा सोडला जातोय, बॅकिंग होत नाहीये, निखिल कडून खराब कामगिरी होतीये. सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पाहूया राजेश दिघेचा पुढचा चेंडू सफल केलेला आहे पहिल्यांदाच, आणि हा मात्र अतिशय चांगला चेंडू. पंच वाईट स्वैर घोषित करतायत. एका अवंतर थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राजेशच्या या गोलंदाजी मार्गावर. सुरेख फटका, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू लॉफ्ट होतोय डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. तर मैदानामध्ये यायचं नाही. चाकचे डाव्या हाताने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, झेलबाद. नक्कीच पुन्हा एकदा थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे चंद्रकांत कोटकर याच्या हातीने. पुन्हा एकदा जोरदार अपील होते. पाहूया पंचांकडे अपील करतायत खेळाडू, आणि रिव्ह्यू घेतलेला साठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय. यावेळेस नैसर्गिक अडथळ्यामुळे नक्कीच एक धाव मिळते. आता मात्र मला थ्रो केल्यानंतर मागे आठवण झाली. मारा सह्याद्री यांकडून पुढचा चेंडू वीरेंद्रसाठी, आणि हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने घेऊन काढलाय. नामा जोपर्यंत चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसे तिकडे विलासच्या स्वरूपात. थोडस वाईडिश फाईन लेग आपण पाहतोय. यावेळेस राजेशचा हा कार्पेटच्या साहाय्याने तेज दर्रार फटका, बंदुकीतून गोळी निघावी तसा हा फटका. 4 धाव. चेंडूवरती काम करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, चांगला फटका बघायला मिळतोय. तिकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. या 4 धावांशी धावफलक वाढतो. मिड विकेट आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटी कडून डाव्या एसटी कडे. त्यानंतर कव्हर मध्ये एक खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू आहे. यावेळेस हा चेंडू पायावर आदळतोय. पंचांकडे अपील करतायत. पायचीची पंच अपील फेटाळून लावतायत. उसळी प्रत्येक संघासाठी सक्सेसफुल झाला तरी आणि अनसक्सेसफुल झाला तरी. यावेळेस पुन्हा एकदा मनीचा हा फुलटा चेंडू खेळून काढला आहे सरळ रुपेच्या डोक्यावरून. 6 धावा. आणि सातत्यपूर्ण 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राजेशचा असफल होतोय. निर्धाव चेंडू येते, उसळी घेणारा हा चेंडू राजेशला समजत नाहीये. लेफ्ट राऊंड विकेट मारा. पुढचा चेंडू मनीष कोळेकरचा, आणि हा झेल आहे. पाहूया झेल होतोय का, आणि सेफ हँड मध्ये. मी सांगितलंय अनिल सपकाळ हा सेफ हँड. बाजूने सह्याद्री यांकडून मनीषचा पुढचा चेंडू वीरेंद्रसाठी, आणि उंच हवेत. पाहूया झेल होतोय की षटकार, खणखणीत षटकार. उंच उसळी घेण्यानंतर हा चेंडू जातोय, निर्धाव चेंडू येतोय. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दुसरा चेंडू वाईट जातो. हे जरा लिहून ठेवायचे कुणीतरी एकाने. आता मात्र चेंडू चांगला आहे. उंच हवे झेल आहे. झेल होते का पाहूया. कोणी नाहीये. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. सामना मला वाटतंय जवळजवळ टाय झाला असेल. 59. विजेता झालेला आहे तो म्हणजे 59 धावा झालेल्या आहेत. 59 धावा झालेल्या आहेत, आणि संघ हा विजयी झालेला आहे तो म्हणजे ताज संघ विजयी झालाय. एक एक्स्ट्रा चेंडू गेला. 3, 2 वाईड, 1 नो आणि 4 धावा पाहिजे होत्या ना. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.